आणि आपण परमार्थ करायचं म्हटलं, देवाचं नाव मुखामध्ये घ्यायचं म्हटलं की आपल्याला संसारातले काम आठवतात. पण जेव्हा आपण संसाराचा त्याग करून परमार्थामध्ये येतो, जेव्हा आपण गोड असणारं कीर्तन श्रवण करतो, त्यावेळेस खरोखर कळतं आपल्याला की बाबा आपण आलोच होतो देवाच्या प्राप्ती करता. आणि आता आपण करणार ही देवाचीच प्राप्ती, घेणार ही देवाचंच नामचिंतन. आणि त्या दिवसापासून स्मरण केलं पाहिजे. आतापर्यंत काय केलं हे सोडून द्या, पण तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश लगा करुणा अशा आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुल आहे चित्त शुद्ध करा. इथून पुढं तरी परमात्म्याचं नाव घेतलं पाहिजे, पांडुरंगाचं स्मरण केलं पाहिजे आणि देवाला म्हटलं पाहिजे, हे देवा, माझी आई तू, माझे वडील तू, देवा सर्व काही तू आहे. देवा असा काहीतरी योग यावा, मी तुझं कीर्तन श्रवण करायला असावं, मी तुझं भजन श्रवण करायला असावं आणि त्या तुझ्या भजनामध्ये, तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या सानिध्यात असताना माझा देह झाला. याच्यापेक्षा भाग्य काय आहे? म्हणून देवाचं भजन